नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो, आपण पाहूया नाशिक इथे असलेले महत्त्वाचे कांदा बाजार समिती इथे आजचे म्हणजे 2 डिसेंबर 2024 चे कांदा आवकची माहिती आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील कांदा आवकची माहिती, मुंबई, बेंगलोर, गुजरात, दिल्ली, आझादपूर, सोलापूर, हैदराबाद इथे कांदा आवकची माहिती आणि मित्रांनो त्यानंतर आपण पाहणार आहोत आज भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट झाले त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। धन्यवाद। तर मित्रांनो आपण सुरुवात करूया नाशिक इथे असलेले महत्त्वाचे कांदा बाजार समिती पिंपलगाव बसवंतीतून। पिंपलगाव बाजार समिती इथे आज 317 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक हे आज पिंपलगाव बसवंत बाजार समिती इथे आज दाखल झालेली आहे। तर मित्रांनो चांदोड बाजार समितीमध्ये एकूण 550 कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे। तर मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये एकूण 567 कांदा वाहनांची आवक हे दाखल झालेली आहे। तर मित्रांनो आपण पाहूया मध्य प्रदेशातील कांदा आवकची माहिती। इंदोर मंडी इथे नवीन कांद्याचे 65,000 पेक्षा जास्त कांदा गोण्यांची आवक हे आज इंदोर मंडी इथे दाखल झालेली आहे। तर मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडी इथे 6 कांदा वाहनांची आवक हे आज दिल्ली आझादपूर मंडी इथे विक्रीसाठी आहे। तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये 199 कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे। तर मित्रांनो सोलापूर मंडी इथे आज 510 कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे। तर मित्रांनो बेंगलोर मंडी इथे आज 207 कांदा वाहनांची आवक हे दाखल झालेली आहे। तर महुआ गुजरात एपीएमसी मंडी इथे आज 68,000 कांदा गोण्यांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे। तर मित्रांनो हैदराबाद मंडी इथे आज 25,000 पेक्षा जास्त कांदा गोण्यांची आवक हे दाखल झालेली आहे। तर मित्रांनो पाहूया आज भारतामधून बांगलादेशमध्ये कांदा किती एक्सपोर्ट झाला त्याची माहिती। आज गोजाडांगा बॉर्डर येथून 50 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची एक्सपोर्ट गोजाडांगा बॉर्डरवरून झालेली आहे। तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। असंच कांद्याच्या भावाबद्दल माहितीसाठी आपला चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टला सबस्क्राईब करा। तुमच्या समोर बेल आयकॉन दिसते ते दाबा जेणेकरून तुम्हाला कांदा संदर्भात देशातील सर्व माहिती तुमच्यापर्यंत घर बसल्या भेटतील। धन्यवाद। जय शिवराय।